चला तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रतिमा आता अपघाताच्या ठिकाणी पोचलेली असते. तिथे आता महिपतही आलेला असतो आणि महिपत लांबूनच पाहतो तर त्याला प्रतिमा दिसते. प्रतिमाला बघून तो म्हणतो, काय ग, तू इतके दिवस मला फोन करत होतीस का? आणि तूच तो घोगरा आवाज काढत होतीस का ग प्रतिमा? कसला तो आवाज भारदस्त काढत होतीस, कळायलाही मार्ग नव्हता, पण तू होतीस वय. म्हणजे तुला काही माझ्या हातूनच मरायचं आहे की काय? असं देखील महिपत आता तिला म्हणत असतो. त्यावर प्रतिमा आता शांत असते. महिपत काय काय बोलतोय हे सगळं काही सायली आणि अर्जुन रेकॉर्ड करत असतात. जवळजवळ जंगलात 6 कॅमेरे लावलेले असतात आणि या सगळ्या कॅमेरामध्ये जे जे काही पॉईंट्स आहेत ते रेकॉर्ड व्हायचं काम होत असतं. पण इकडे मात्र आता महिपत जो आहे तो आता हळूहळू का होईना स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत असतो. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की काय चाललं आहे हे तुम्हाला असं वाटत असेल की कळत नाही आहे, पण मला या सगळ्या गोष्टी आहेत ना बरोबर कळत आहेत. असं देखील आता इकडे प्रतिमा बोलत असते. सायली आणि अर्जुन वरून हे सगळं काही पाहत असतात आणि त्याच वेळेला आता त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थितपणे पार पडायला हव्यात. कारण त्यांना आता प्रतिमात्याचं टेन्शन असतं. प्रतिमात्या कशा कशा रिॲक्ट होतील आणि ह्याला उत्तर कसं देतील हेच त्यांना बघायचं असतं. पण इकडे मात्र आता महिपत जो आहे तो आता आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देतच म्हणत असतो की तुम्हाला असं वाटत असेल की तू तेव्हा माझ्या हातातून सुटली होतीस, पण आता आता नाही ग सुटणार. म्हणजे मला फोन करून जे काही बोलवणं होतं तुझं ते तुझं सार्थकी लागलं. मी आता तुला सोडत नसतो. 22 वर्षांपूर्वी तू वाचलीस, पण आता आता नाही वाचणारच ग. असं देखील आता महिपत बोलत असतो. त्यावरूनच आता महिपतच्या लक्षात येतं की हिनेच आपल्याला बोलवलेलं आहे आणि प्रतिमालाही कळतं की आपल्याला हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर हाच माणूस आहे. तर इकडे मात्र आता जेव्हा प्रतिमा हे सगळं काही ऐकत असते आणि त्याच वेळेला सायलीच्या समोरच आता मात्र महिपत प्रतिमाला बोलत असतो की तुला काय वाटतं, तुला या सगळ्या गोष्टी लक्षात नाही आहेत असं मी विचार करत होतो, पण 22 वर्षापूर्वी झालेला अपघात तुला आठवतो का? ही देखील महिपत आता बोलत असतो. महिपत जेव्हा या सगळ्याबद्दल बोलतो ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या भूतकाळात घडून गेलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी आता आठवू लागलेल्या असतात. त्या म्हणजे आता इथे असणाऱ्या या सायलीला, म्हणजे सायलीने विचारही केला नव्हता की तिचा अपघातही इथेच झाला असेल. सायलीला फुसट या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. म्हणजे आपण म्हणतो नाही का, एखादी गोष्ट आपण विसरतो आणि त्याच वेळेला अचानकपणे त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि तसंच अगदी ना हे झालेलं असतं. म्हणजे का होईना तिला थोडं का होईना या सगळ्या गोष्टींची जाणीव होते आणि मग ती विचार करते की नाही, हा प्रसंग तर आपल्यासोबत या आधीसुद्धा घडला होता आणि मग ती आता या सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते. दुसरीकडे मात्र आता महिपत म्हणत असतो की तेव्हा तू माझ्या हातून सुटली होतीस, पण आता आता नसतेस तू माझ्या हातून सुटत. आता बघ तुला कसा आडवा पाडतो ते. आणि असं बोलूनच आता मात्र तो खूपच जास्त पॅनिक झालेला असतो आणि तो आता ओरडूनच बोलत असतो. आणि जेव्हा तो ओरडून बोलत असतो तेव्हा मात्र आता सायलीच्या कानांवर या सगळ्याचा परिणाम होत असतो. म्हणजेच काय तर सायलीला या सगळ्याचा त्रास होत असतो. पण दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि त्याचसोबत अस्मिता आता मात्र वाट बघत असतात की कधी येता ही लोक येत आहेत याची. कारण भरपूर उशीर झालेला आहे, रात्र झालेली आहे, तरीसुद्धा अजूनही ही लोक आलेली नसतात. मग टेन्शन असतं, कुठे राहिली असतील. अस्मिता मात्र कल्पनाला सांगत असते की नको त्रास करून घेऊ आई तू, कारण मला माहिती आहे ना की काही झालं ना तरीसुद्धा
एक गोष्ट लक्षात ठेव, ते दोघंही नवरा बायको ना सगळ्यांना पुरून उरतील एवढे आहेत. ते कोणालाही घाबरत नसतात. असं देखील आता इकडे अस्मिता बोलून आता कल्पनाचं मन शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा कल्पनाचं मन शांत करायचा अस्मिता प्रयत्न करते, पण जोरात ना आता वादळ येताना अगदी त्या पद्धतीनेच वारा सुटलेला असतो. सगळीकडेच हवा सुटल्यामुळे काचा धडाधड आपटत असतात. मग आता त्यांना विचार येतो की या सगळ्या गोष्टी अशा कशा घडतायत, आणि म्हणूनच मात्र आता ते दोघंही जण विचार करत असतात. कल्पना लगेच जाते आणि आता खिडकीची दारं लावून घेते. खिडक्या वगैरे सगळं काही तिने बंद केल्यानंतर इकडे मात्र आता तिला असं वाटत असतं की माझ्या मुलांच्या जीवाला धोका तर नाही ना, आणि ती त्याच गोष्टीचा विचार खूप जास्त करू लागलेली असते. इकडे मात्र आता महिपतने प्रतिमासमोर पिस्तूल रोखून धरलेली असते, आणि तो मात्र आता प्रतिमाला म्हणत असतो की आता तुला कोण वाचवतं ना ते मी बघतोस. 22 वर्षांपूर्वी जे घडलं नाही ना त्याची आज उपरती होईल, असं देखील आता तो म्हणू लागतो. ज्या वेळेला आता हे सगळं काही तो बोलतो ना, तेव्हा मात्र इथे असणारी सायली खूप जास्त घाबरते. कारण सायलीने तर प्रतिमाला ट्रेनिंग दिलेलं आहे, पण तरीसुद्धा आता प्रतिमा आत्या शांत का आहेत, का घाबरल्या आहेत त्या इतका, असाच आता सायली विचार करते. मग सायलीने दिलेलं प्रशिक्षण म्हणजे सायलीने आता सांगितलेलं असतं की जर महिपत असाच पिस्तूल रोखून तुमच्यावर राहिला तर त्याला असं दाखवायचं की त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. आणि सगळं काही आता तिला आठवतं, आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिला आठवतात ना, तेव्हा मात्र ती आता मुद्दामूनच इथे बोलत असते की कोणीतरी आहे. आणि असं जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र आता तिचा हाताचा तोल जातो, तो मागे वळून पाहतो. तोपर्यंत मात्र आता इकडे प्रतिमाने पळ काढलेला असतो. प्रतिमा जेव्हा तिकडनं पळते ना, तेव्हा मात्र आता तिला हा महिपत बोलत असतो की तुला मी आता सोडत नसतो, आता तुला आता मी या जंगलातच संपवणार, जिथे आधी तुझं मरण होतं ना तिथेच. इकडे मात्र आता झाडावर ना अर्जुन सायली उतरलेली असतात, तर महिपतचे फंटर लोक तिथेच असतात. ते आता सायली, अर्जुन आणि चैतन्यवर हल्ला करतात, परंतु अर्जुनही त्यांना आता पुरून उरत असतो. अर्जुन एकेकांची धुलाई करतो. अर्जुन सायलीला सांगत असतो की तू हो पुढे, तू बघ जाऊन तोपर्यंत नेमकं काय झालं आहे ते, असं बोलूनच आता तिला पुढे जायला तो सांगतो. प्रतिमा मात्र त्या जंगलात ना एकटीच पळ काढत असते, इकडे तिकडे फिरत असते. तिला आता स्वतःचा जीव वाचवायचा असतो, आणि त्यासाठी तिची मात्र आता खूप जास्त गडबड गोंधळ सुरू असतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा तिचा गडबड गोंधळ सुरू असतो तेव्हा महिपतनेही आता पाठलाग केलेला असतो. महिपत जेव्हा त्याचा पाठलाग करत असतो तेव्हा सायलीही आता प्रतिमाला शोधत असते. तर इकडे चैतन्य आणि अर्जुन त्या गुंडांशी 4 हात करत असतात. ते गुंड मात्र आता महिपतच्या सांगण्यावरूनच तिथे थांबलेले असतात, आणि आता काही झालं तरीसुद्धा त्या गुंडांना आता या सगळ्यांपासून वाचायचं असतं. आणि म्हणूनच आता ते गुंडसुद्धा हळूहळू का होईना तिकडनं पळ काढतात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं खूपच जास्त टेन्शनमध्ये रविराज काका असतात. त्यांना आता कळत नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा ते, आणि त्यामुळेच ना आता ते एकटक विचार करत असतात. मग त्यावेळेला आता त्याने सांगितलेलं असतं तिथे असणाऱ्या हवालदाराला की आमचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हाची ती फाईल आहे ना ती प्लीज मला आणून दे. मग आता अपघात घडला होता तेव्हा जी तक्रार केली होती ती तक्रारीची फाईल आता आणून द्यायला सांगितली जाते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता कल्पना ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते. म्हणूनच कल्पनाला असं वाटत असतं की नक्कीच आपल्या मुलांवर काही संकट तरी येणार नाही ना. मग ती आता देवी आईसमोर येऊन उभी राहते, आणि देवी आईला आता प्रार्थना करतच म्हणत असते की माझ्या मुलांवर जर कोणतं संकट येणार असेल तर देवी आई त्यांना या सगळ्यातून वाचव. कारण तिकडे ना महिपत, प्रतिमा, त्याचसोबत अर्जुन, सायली हे सगळं करायला गेलेले असतात. याबद्दल काहीच कल्पना इकडे मात्र घरात त्यांनी कोणालाही दिलेली नसते. फक्त एवढंच सांगितलेलं असतं की आमचं जरा काम आहे म्हणून आम्ही बाहेर पडत आहोत. तर दुसरीकडे मात्र आता कल्पनाला खूप जास्त काळजी वाटून राहिलेली असते. कारण कितीही काही झालं तरीसुद्धा रात्र झाली आहे, मुलं घरात आली नाही आहेत, मग कुठे राहिली असतील मुलं,
असाच विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो आणि म्हणूनच ती आता या सगळ्याचा विचार करत असते. कल्पनाचं मन नुसतं वर खाली होत असतं. तिलाही कळत नसतं की आता काय करावं. कल्पना देवाकडे हात जोडून उभी असते. इकडे प्रतिमा आपला जीव मुठीत धरून इकडे तिकडे पळत असते, तर सायलीसुद्धा तिचा पाठलाग करत असते. सायलीला सुद्धा असं वाटत असतं की आपण प्रतिमा त्यांना शोधून काढायला हवं, कारण ज्यांचं ते प्रशिक्षण ठरलं होतं त्या पद्धतीने तर आता प्रतिमाने तो डाव बरोबर साधलेला असतो. पण यामध्ये सुद्धा ना बऱ्याचशा गोष्टी असतात ना त्या चुकीच्या घडलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता सायलीचा जीव नुसता वर खाली होत असतो. प्रतिमा आता एका ठिकाणी जाऊन लपते, म्हणजे ना तिथे खूप सारे गवत असतात. त्या गवतांच्या पाठीशी ती आता जाऊन लपलेली असते आणि त्याच वेळेला महिपत इकडे तिकडे प्रतिमाला शोधत असतो. पण जेव्हा त्या गवतांच्या मागे जाऊन ती पडते ना खाली, तेव्हा मात्र आता तो जुना भूतकाळ, जेवढं 22 वर्षापूर्वी जे काही घडलं आहे ते सगळं हुबेहूब तिच्या नजरेसमोर येतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात ना, तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी ती विसरू शकत नसते. तिलाच आता कळत नसतं की काय करावं आणि त्यामुळेच ना आता मात्र तिला एक एक क्षण तंतोतंत आठवू लागलेला असतो. आणि जेव्हा हा क्षण तिला आठवत असतो ना, तेव्हा ती त्याच गवतामध्ये पडलेली होती, जिथे मात्र आधी ती पडलेली होती तिथेच आतासुद्धा ती असते. आणि तिला आता आठवू लागतं की हीच ती जागा होती. या जागेवर मला महिपतने ते चटके दिलेले होते, हे देखील तिला आता आठवू लागतं. तर महिपतसुद्धा आता त्याच जागेवर येऊन पोचलेला असतो आणि तो आता म्हणत असतो की तुला आता मी सोडत नसतो. बघ, आज तुझं मरण ना माझ्याच हातून आहे. तेव्हा वाचली होतीस, पण आता नाही वाचणार तू माझ्या हातून, असं देखील आता तो म्हणत असतो. तर बिचारी प्रतिमा जी आहे ती त्या गवताखाली लपून बसलेली असते. ती हळूच का होईना मान आपली डोकावते बाहेर आणि त्यानंतर ती बघते की इथे तर कोण नाही आहे. मग ती तिकडनं पळ काढायचा प्रयत्न करत असते, कारण आता तिथे जास्त वेळ बसूनसुद्धा राहणार नाही, कारण सायली आणि अर्जुनसुद्धा तिला शोधत असतील हे सुद्धा तिला माहिती होतं. म्हणूनच ती आता लगेच तिकडनं उठते आणि इकडे तिकडे बघून आता पुढे जायचा प्रयत्न करत असते. पण तिथेच ना ऑलरेडी महिपतने सगळीकडे त्याचे गुंड जे आहेत ते पेरून ठेवलेले असतात. ते गुंड तर आता समोर उभे असतातच, तर महिपतनेही आता पाहिलेलं असतं की इथे आता ही बाई उभी आहे. मग आता या बाईला आपण सोडत नसतो, कारण आम्हाला फोन करून इतका त्रास दिलायस ना, त्याचा बदला तर आपण घेतच, असं देखील आता महिपत बोलू लागतो. तर इकडे मात्र अर्जुन त्या गुंडांसोबत चांगलीच हाणामारी करतो. त्यांना आता चांगलंच तोंडावर पाडत असतो, कारण त्यांना प्रतिमा आत्याचा जीव वाचवायला अर्जुनला आता पोचायचं असतं. पण ते गुंडांना पोचू देत नसतात, कारण ते महिपतने आधीच सगळीकडे गुंड पेरून ठेवलेले असतात. पण कसं बसं आता त्या गुंडांची 4 हात चैतन्य आणि त्याचसोबत अर्जुनने केलेला असतो. त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की तू या दिशेला जा आणि चैतन्य मी ह्या दिशेला जातो, असं बोलून आता दिशा बदली करून दोघंही जण जात असतात. इकडे मात्र आता प्रतिमा जिथे उभी असते त्याच्या काही अंतरावर आता महिपत उभा असतो. महिपत म्हणत असतो की आता तुला कोण वाचवतं ना, मीही बघतो. तू आता माझ्या वाचून वाचत नसते. तेवढ्यातच तिथे आता एक फंटरही आलेला असतो, तर तो फंटरला तो मात्र प्रतिमाला धरायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जेव्हा महिपतला प्रतिमा समोर पाहते तेव्हा पुन्हा ती तिकडनं पळायचा प्रयत्न करत असते. पण तिला ना आता तो फंटर पकडत असतो. पण सायलीने दिलेलं प्रशिक्षण हे मात्र आता इथे कामी येत असतं. पहिल्यांदा महिपतला दिलेला तो धक्का आणि त्यामुळे महिपतकडून तिने काढलेला पळ, हा तर एक ठरलेला होता पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, आता मात्र त्याच्या खिशामध्ये म्हणजेच प्रतिमाच्या खिशामध्ये एक स्प्रे बॉटल होती. ती स्प्रे बॉटलसुद्धा आता सायलीनेच ठेवलेली होती. त्या स्प्रे बॉटलचे आता झाकण ती पटकनच उघडते आणि मात्र आता त्या गुंडाच्या चेहऱ्यावर जोरजोरात मारू लागते. आणि जेव्हा ती त्या गुंडाच्या चेहऱ्यावर तो स्प्रे मारते ना, तेव्हा मात्र आता त्या गुंडाला समोर काहीच दिसत नसतं. पण आता मात्र महिपत प्रचंड भडकलेला असतो आणि म्हणत असतो की अरे जा ना, थांबलायस काय, जा बरं तिच्या मागे, आणि असं बोलून तिच्या मागे आता पाठवून दिलं जातं. इकडे मात्र आता अर्जुन हा शोधात असतो. अर्जुन मात्र प्रतिमा त्या कुठे गेली असं म्हणत असतो. तर त्याच जंगलामध्ये ना
नागोबाही असतो. नागोबा आता तिथे आलेला असतो आणि तो सुद्धा जात असतो. त्याला आता स्वतःची कातडी वाचवायची असते आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. आणि जेव्हा आता तो हे सगळे प्रयत्न करत असतो ना, तेव्हा मात्र आता त्याला समोर दिसतं की अरे हा तर अर्जुन आहे. मग काय, तो हळूच बघत असताना त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. तो तोल जाऊन जसा की खाली पडला तसं आता लक्ष जातं. अर्जुनला आवाज येतो. अर्जुन विचार करतो की इथे कोणीतरी आहे, आवाज आलाय, मग नेमकं कोण असेल, आणि म्हणूनच तो इकडे तिकडे पाहू लागतो. त्याच वेळेला आता त्याला असं वाटतं की नक्कीच ना तिथे प्रतिमा आत्या असू शकते आणि म्हणूनच तो हळूच बाहेर येतो आणि इकडे तिकडे पाहत असतो तर त्याला प्रतिमा आत्या दिसत नाही. मात्र आता नागराज खूप घाबरतो. इकडे आता प्रियाचा जीव नुसता वर खाली होत असतो. तिला असं वाटत असतं की काय होईल आणि काय नाही ते, कारण आता ती महिपतला आणि नागराजला दोघांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण त्यांचे कॉल काही लागत नसतात आणि त्यामुळेच ना तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करते की माणसं पण ना खरंच ना विचित्रच आहेत. यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते पण हे लोकही सण फोन का रिसीव करत नाही आहेत. त्यामुळे आता काही अडचणीत तर नसतील ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, असं देखील आता प्रियाला वाटत असतं. त्यामुळे प्रिया आता टेन्शनमध्ये हरवून गेलेली असते. तर दुसरीकडे मात्र प्रियाला समजत नसतं, म्हणून प्रिया कंटिन्यू कॉल करत असते आणि ती सुद्धा आता घराबाहेर पडलेली असते. आणि जेव्हा ती घराबाहेर पडते तेव्हा मात्र आता इकडे तिकडे पाहत असते की तिला कोणी पाहतंय का, तर ती गाडी घेऊन आता जायला निघते. तर इकडे आता पाहायला मिळतं जो नागराज असतो तो त्या झाडामागे लपून बसलेला असतो, जेणेकरून अर्जुनला तो दिसायला नको. हळूच त्या झाडामागे लपून बसतो आणि तो मात्र आता अर्जुनला वाटतं की प्रतिमा आत्या असेल, पण प्रतिमा आत्या त्याला कुठेही भेटत नाही. म्हणूनच तो कसाबसा तिकडनं निघून जातो. पण नागोबा मात्र पुरता घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की झालं, आता आपलं भांडं इथे फुटलं म्हणजे फुटलं, असाच विचार आता तो करत असतो. इकडे आता ऐन मोक्यावर जिथे आता पूर्णपणे ती लाकडं पेटवलेली असतात, शेकोटी म्हणायला हरकत नाही, ती पेटवलेली असतात, तिथेच आता प्रतिमा येऊन पोचते. प्रतिमाला आता स्वतःचंच रक्षण करायचं असतं आणि त्यामुळेच आता त्यातील एक लाकूड ती हातात घेते. आणि जेव्हा ती आता तो एक लाकूड हातात घेते तोपर्यंत तिच्या मागे महिपत येऊन उभा राहिलेला असतो. महिपत प्रतिमाकडे सुद्धा लाकूड असतं, त्यामुळे प्रतिमा सुद्धा एकदमच जोरानेशी अगदी रणरागिणी बनूनच त्याच्या समोर उभी असते. आणि जेव्हा ती उभी असते ना, तेव्हा मात्र आता महिपत तिच्याकडे पाहत असतो. महिपतनेही आता त्यातील एक लाकूड हातात घेतलेलं असतं आणि तो म्हणत असतो की मीही बघतो तू काय करू शकतेस ते माझं, कारण आहे ना तू माझं काहीच करू शकणार नाही, आज तुला दाखवतोच काय आहे मी तो. आणि असं बोलूनच आता तो तिच्यावर पुन्हा एकदा पिस्तूल रोखून धरत असतो. पण आता त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली तर दिलेली असते. तो म्हणत असतो की तेव्हा मी तुला सोडलं, पण आता नसतो मी तुला सोडत. वर्षापूर्वी ज्या काही घटना झाल्या ना, त्याला सर्वस्वी जबाबदार ना कोण होतं ते आता तुला समजेलच. काय तू नालायक माणसा, असं बोलून आता मात्र प्रतिमा पेटून उठलेली असते. तेवढ्यातच सायलीसुद्धा येते, कारण सायलीला कळतं की आता प्रतिमा आत्यावर हल्ला होणार आहे, त्यांना आपल्या आधाराची गरज आहे, म्हणून ती तिथे गेलेली असते. तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला ना, हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.